दौलत अथर्वने एफआरपी दिल्यानंतरच गाळप परवाना द्या. दौलत बचाव कृती समितीची साखर आयुक्तांकडे निवेदनातून मागणी. 13 वर्षांनंतरही शेतकरी आहेत थकीत एफआरपीपासून वंचित. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 39 वर्षाच्या कराराने भाडेतत्वावर चालवण्यास दिला आहे. भाडे करार सन 2019 मध्ये झाला असून त्यानंतर 5 गळीत हंगाम अथर्व कंपनीने पूर्ण केले आहेत. दरम्यान कराराप्रमाणे अथर्व कंपनीने जबाबदारी घेतलेली असतानाही सन 2010-11 सालातील गळीत हंगामातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची देय असलेली 50% एफआरपी 13 वर्षांनंतरही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दौलत अथर्व यांच्यातील भाडे करारानुसार सन 2010-11च्या हंगामातील देय 50% एफआरपी देण्याची जबाबदारी अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने स्वीकारली आहे. सन 2022-23 हंगामात गाळप परवाना मागणी करताना सन 2010-11ची एफआरपी देण्याची कार्यवाही सुरू असल्याचं पत्र अथर्वने दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयाला दिलं आहे. मात्र त्याची कार्यवाही केली गेलेली नाही. एफआरपीची वारंवार मागणी करूनही ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तरी एफआरपी व्याजासह अदा केल्याशिवाय चालू हंगामाकरिता गाळप परवाना देऊ नये अशी मागणी दौलत बचाव कृती समितीच्या वतीनं साखर आयुक्त पुणे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर प्राध्यापक NS पाटील, सुभाष देसाई, तानाजी गडकरी, विष्णू गावडे, शामराव बेनके, पांडुरंग बेनके, MM तुपारे आदींच्या सह्या आहेत.